सोलापूर शहरात जुसासी एनजीओच्या वतीने शांततापूर्ण मार्गाने कॅन्डल मार्च काढण्यात आला। या कॅन्डल मार्चमध्ये 410हून अधिक नागरिक, विद्यार्थी, पालक आणि लहान मुलांनी सहभाग घेतला होता। नीट परीक्षेत आत्महत्या केलेल्या 21 विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। जुसासी एनजीओ संघटनेचे जुबेर वळसंकर यांनी कॅन्डल मार्च यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले। शांतता, एकता आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा कॅन्डल मार्च काढण्यात आला। शब्दात व्यतीत नाही नाही मी आता काय म्हणतो चुकीमुळं पहिल्या मुलांवर झालेला नमस्कार। दिल्ली येथे नीट एक्झाममध्ये जे माझे बंधू भगिनी जे विद्यार्थी नीटमध्ये मृत्युमुखी पावलेले आहेत त्यांना माझी पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली। आणि काल प्रधानजी यांचं जे रेजिग्नेशन दिलं त्यांच्यामुळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ही पोहोचलेली आहे, आज खऱ्या अर्थाने पोहोचलेली म्हणजे। आणि मला खरंच खूप वाईट वाटत आहे त्यांच्यासाठी। आणि याच्या पुढील जे प्रोटेस्ट असेल त्यामध्येही मी सर्वांच्या सोबत आहे। धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। इथे प्रोग्राम ठेवला आहे श्रद्धांजली द्यायला, जे स्टुडंटने आत्महत्या केले त्यांच्या श्रद्धांजलीसाठी, त्यांच्या आत्म्याला शांती भेटण्यासाठी हे एनजीओने पुढाकार घेऊन सोलापूरमध्ये त्यांच्या आत्म्याला शांती मिळावं हे त्यांनी या दिशेने कॅन्डल लावून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावं। आणि माझं एक आव्हान आहे सोलापूरच्या जनतेला, तमाम इंडियाच्या मुलांना आव्हान आहे की सुसाईड करणे हे चुकीचं आहे। सुसाईड करायचं अंत नाही आहे कुठल्याही वस्तूचं, त्याच्या लढायचा आता लढून जंतर मंतरवर जे उपोषण केलं जे दोषी होते, अधिकारी होते, जे पण होते त्यांना सस्पेंड केलेलं आहे आणि दोषीवरून जर लवकरात लवकर कारवाई होईल अशी मी अपेक्षा करतो। नमस्कार, मी जुबेर वळसंकर, जुसासी एनजीओचा प्रेसिडेंट। आज सोलापुरात इथं पार्क चौकात 4 पुतळ्यासमोर आम्ही एक श्रद्धांजलीचं एक एनजीओतर्फे एक प्रोग्राम घ्यायला लागलो। त्यामध्ये जे पूर्ण इंडियामध्ये जे 21 जण एक्सपायर झाले किंवा एक्सपायरपेक्षा यांना हे म्हणू शकतो की मर्डर झाल्यासारखं झालं आहे त्या लोकांचं, की जे नीटच्या एक्झाम लीकमुळं मुलांनी सुसाईड केलं। हे तर चांगली गोष्ट आहे की एक जेनझीमुळं फक्त जेनझी स्टुडंट्समुळं काल एज्युकेशन मिनिस्टरनी रिझिग्नेशन दिलं, हे खूपच बरं झालं।
असंच व्हायचं भारतामध्ये. मी असं म्हणत नाही की कुठल्या पक्षाला मी दोष देत नाही, पण आपली नॅशनॅलिटीवर एक चांगली आवाज नेहमी उठाव ही आमची नम्र विनंती आहे. आणि लोकांचं चांगलं प्रतिसाद पण मिळालं इकडं, चांगले लोक, कारण हे सगळे लोक दिल्लीपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून इथं येऊन कॅन्डल लावून हे मुलांना श्रद्धांजली देत आहे. तर मी सगळ्यांना आभार मानतो की आम्हाला हे संधी दिलेत. पोलीस निरीक्षणाला पण आभार मानतो की आम्हाला लवकर अर्जंटमध्ये परमिशन दिलेत. आणि खूप खूप आभार DCP मॅडम अश्विनी पाटील मॅडम, त्यांच्यापुढं हे परमिशनचं लवकर झालं आमचं. धन्यवाद. नमस्कार. इथं जुबेरबाईच्या बोलण्यावरून मी इथं आज 5 चौकामध्ये हुतात्मा 4 हुतात्मा पुतळ्याजवळ आलेला आहे. अतिशय एक वेगळा आणि आगळा कार्यक्रम मी आणि इथं केलेला आहे. जुसासी ऑर्गनायझेशनतर्फे जुबेरबाईनं इथं नीट परीक्षेमध्ये जे आत्महत्या केली आणि म्हणजे ज्यांचं अंत झालं, खरं तर त्याला आत्महत्या म्हणावं का नाही म्हणावं ही संशोधनाची बाब आहे. परंतु एक मोमेंट चालली होती आणि आम्हाला दिल्लीला तर जायला मिळालं नाही, परंतु त्याबद्दल सद्भावना आणि श्रद्धांजली अर्पित करण्याचं एक चांगलं माध्यम जुबेरबाईनं जुसासी यांच्या NGOच्या मार्फत दिलं. हे खरं यांना मी धन्यवाद देतो आणि मी नेहमी यांचे कार्यक्रम बघत असतो. अतिशय चांगलं आणि अतिशय व्यवस्थित आणि सुसंस्कृतपणा यांच्या कार्यक्रमामध्ये असतो. एक सामाजिक संदेश यांच्या जुसासी NGOच्या कार्यक्रमात मला दिसतं नेहमी. मी यांच्या कार्यक्रमाला नेहमी शुभेच्छा आहेत माझे. परंतु आजचा हा जो दिवस आहे तो श्रद्धांजलीचा दिवस आहे आणि खरंच त्या हुतात्म्यास शांती मिळो, त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना त्यांना या अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती मिळो, ताकद मिळो. आणि जगाच्या पाठीवर आज भारताचं नाव झालेलं आहे आणि भारतामध्ये खरोखरच युवक जेव्हा पेटून उठतो तेव्हा तो दिशा बदलतो, हे आता सिद्ध झालेलं आहे. एका मंत्र्याच्या राजीनाम्यामुळे हे काय थांबणार नाही. असाच लढा पुढं चालत राहू, अन्यायाविरुद्ध लढत राहू आजचा युवक, हा मी संदेश या प्रित्यर्थ देतो आणि शुभेच्छा देतो पुढील कारवाईसाठी जुसासी NGO आणि जुबेरबाई. धन्यवाद.